हॅलो हॅलो अरे आवाज कमी करना चाहिए. हॅलो हॅलो. हा कोण? मी कोण बोलतोय ते महत्त्वाचं नाही, मी जे सांगणार आहे ते महत्त्वाचं आहे. ते ठीक आहे बोलू आपण, पण तुम्ही बोलताय कोण? ते महत्त्वाचं नाही. महत्वाचं कसं नाही? तुम्ही नाव नाही सांगितलं, तुम्ही बोलणार काय तुमच्याशी? सांगितलं ना, ते महत्त्वाचं नाही. हो कोण आहेत तुम्ही? नमस्कार लावले काय? तेव्हा कोण? हॅलो कोण का ठेवला? काय ठेवलं म्हणजे काय? हे तर तुम्ही नाव सांगत नाही, काय बोलणार आहोत तुमच्याशी मी? हे मी सांगितलं नीट आहे. तुझ्या घरामध्ये कोण जगणार, कोण मरणार ते मी ठरवणार. हे काय बोलता तुम्ही? समजते का तुम्हाला? कोण कोण आहात कोण तुम्ही? ए आवाज कमी कर म्हणलं तुला. हॅलो इथून पुढे तुझ्या कुटुंबासोबत जे घडणार आहे ते महत्त्वाचं आहे. तुला एक मोठा भाव आहे, त्यानं अजून लग्न केलं नाही, त्याचा तो दत्तक मुलगा, तू तुझी बायको आणि तुझी 2 मुलं, बरोबर ना? अजून सांगू? पण त्यांचा काय संबंध? घरात कोण काय करते, कुणाचं काय चालू आहे सगळं मला माहिती आहे. घरातील एका व्यक्तीच्या चुकीमुळं सगळ्यांना वाईट परिणाम बघावे लागणार. कारस्थान करणार आणि कोणाला कळणार नाही. साहेब कसं शक्य? मी येतोय केलेल्या कारस्थानाचा हिशोब चुकता करायला, लवकरच येतोय. कसलं काम असतात? काय बोलताय? हॅलो 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 दादा दादा ऐक ना, आता कोण आला होता? आता हां हां म्हणजे मी ऐकलं तू, पण कोणाचा होता रे? नाही कोणाचा तर नाही समजला, पण धमकी देत होता. धमकी देत होता म्हणजे काय काय म्हणाला काय तू? म्हणाला की आपल्या घरातल्या एका व्यक्तीच्या चुकीमुळे संपूर्ण कुटुंबाला परिणाम भोगावे लागणार आहे. तुला काय झालं अचानक? कसला विचार करायला लागला? अरे का गेलो असेल मी त्या पार्टीला? कोणत्या पार्टीला? काय बोलतोय? परवा एका मित्राचा फोन आला, म्हणाला गेट टुगेदर बद्दल बोलायचं म्हणून एका हॉटेलमध्ये संध्याकाळी एकत्र जमलो. बोलून झालं नाही, मी निघणार इतक्यात एक जण म्हणाला, हे थांब, खूप दिवसानंतर भेटतोय, थोडं बसूया. 2 पीक झाले असतील आणि तिचा विषय निघाला. तिचा कोणाचा? माझी जवळची मैत्रीण. तिलाही सांगितलं होतं तिथे यायला, आणि खरं तर मी येणार आहे तिला माहित होतं म्हणूनच यायला निघाले. तिच्याबद्दल बोलत असतानाच ती तिथे पोहोचली. हे सर्व शॉकिंग होतं रे मला. खूप वर्षानंतर आम्ही भेटणार होतो. नंतर खूप वेळ आम्ही दोघंच बोलत राहिलो. जुन्या आठवणी, कॉलेजचे दिवस आणि खूप काही. कडेचा माईक तिच्या सेन्सिटिव्ह डोळ्यामध्ये तिची होणारी घुसमट आणि आठवता मला जाणवली रे. अचानक भूतकाळातून बाहेर येत म्हणाली, निघाला आहोत. मी काही विचारायच्या आत म्हणाली की थांबता येणार नाहीये, माझा नवरा सोबत आहे. आमचं बोलणं पूर्ण होण्या अगोदरच तोच तिथं आला आणि क्षणार्धात तिला घेऊन निघून गेला. पुढं? आणि दुसऱ्या दिवशी काय?
दुसऱ्याच दिवशी तिने आत्महत्या केली. कदाचित आमचं बोलणं त्याने ऐकलं असेल आणि त्या दोघांमध्ये काहीतरी घडलं असेल त्या दिवशी. मी अस्वस्थ होतो. मला अडकवण्याचा तर त्याचा प्रयत्न नसेल ना. आणि मगाशी तो आलेला फोन त्याचाच तर नसेल ना. नाही, काय नाही. अरे नाही कसं? फोन आला होता ना मगाशी, ऐकलं मी. हा, आला होता फोन. कोणाचा? कोणाचा होता माहित नाही, पण धमकी देत होता. म्हणाला की तुमच्या घरातले कारस्थान कळले आणि तुमचं सगळं कुटुंब उद्ध्वस्त होणार. अगं हसतेस काय? मी काय सांगतो तुला? मस्करी केली असेल रे कोणीतरी. मस्करी नाही केली आहे कोणी. तुला काय माहिती मस्करी होती का नाही? कारण कारण तो पण त्या संदर्भात असणार आहे. कोणता संदर्भ? मला ना तुला काहीतरी सांगायचंय. सांग ना. अगं पण ते कसं सांगू? जसं सांगतात तसं सांग रे. किती घाबरलायस? ये बस थोडं बस आणि शांतपणे सांग. पाणी देऊ तुला? रीना, बाबांसाठी पाणी आण तुला. सावकाश. हा सांगा. रीना, बंटीला घेऊन दुसऱ्या खोलीत अभ्यास करत बस. बंटी चला परत जाऊन अभ्यास करू. गेले ते. सांगणारच का आता तरी? फ्लॅट घेण्यासाठी बँकेतून 30 लाखाचं कर्ज काढलं खरं, पण फेडायचं कसं? त्यात आमची शाळा खाजगी असल्यामुळं पगार कमी. एवढ्या कमी पगारात बँकेचे हप्ते, घर खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च हे सगळं कसं भागणार होतं? त्यात दादाचा उपाय नाही घरात. वर दत्तक मुलगा आणून ठेवलाय, त्यालाही मीच सांभाळतोय. बँकेचे नोटिसांवर नोटीस येत होत्या, हप्ते नाही भरले तर घरावर जप्ती येईल म्हणून. काहीही झालं तरी ते कर्ज फेडणं गरजेचंच होतं ना. नाही, हे सगळं माहिती आहे मला. त्याला वर्ष होत आलं. तुला हे सांगायचं होतं? नाही, मग मी तुला 20 लाख रुपये दिले होते. हा, त्याचं काय? घरावर जप्ती आली तर सर्व कुटुंबच रस्त्यावर येईल. त्या विचाराने मी हादरून गेलो. काय करावं आणि काय समजेना. तेव्हा अचानक मला एक फोन आला. म्हणाले की तुम्हाला 20 लाख रुपये मिळतील. काय? तुम्हाला 20 लाख रुपये मिळतील. पण त्यासाठी मला अरे काय त्यासाठी? त्यासाठी त्यांना 2 मुलं द्यावी लागतील. मुलं द्यावी लागतील म्हणजे 20 लाखांसाठी मी आमच्या शाळेत येणारी 2 मुलं त्यांच्या ताब्यात दिली. बास, मस्करी बास. किती ती मस्करी? मस्करी नाही करत आहे मी. मस्करी नाही करत आहे. काय बोलतोयस? तुझं तुला भान आहे का? मीही तू स्वतः 2 मुलांचा बाप आहेस आणि आपल्याच मुलांसाठी या दुष्टचक्रात पुन्हा अडकलोय मी. म्हणजे ती 2 मुलं मी त्यांना दिली आणि त्याचे पैसे घेताना सांगितले की यापुढे मला फोन करायचा नाही. पण 2 महिन्यांपूर्वी मला त्यांचा पुन्हा फोन आला. म्हणाले की अजून मुलं हवी. मी त्यांना स्पष्ट नकार दिला, मी हे काम नाही करणार आहे. पण त्यांना मला धमकी दिली की तुला हे 2 मुलं आहेत आणि वेळ प्रसंगी त्यांना उचलणं आम्हाला चढ जाणार नाही. ऑडियन्स माझ्या टेस्टिंग मुलांना करत हात नाही लागायला येते. पाहिजे. कळतंय तुला? मी माझ्या मुलांना काही झालं तर ती फक्त तुझीच नाही, माझी पण मुलं आहेत.
करायला तयार झालो ना मी. आताचा फोन त्या संदर्भात असणार आहे. आतापर्यंत माझ्या हातून 2 मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आणि मी प्रिय ऐक ना, मला माहिती माझ्या हातून चुकी झाली आहे, पण तू अशी खचून जाऊ नको ना गं. हे कर्ज फेडताना एक गुन्हा तू केलास आणि एक मी. म्हणजे तुला आठवतंच हे कर्ज फेडताना मी तुला 10 लाख दिले होते. हो, पण तुझ्या बाहेर पेमेंट घालून आणले होते ना ते. समितीचे नव्हते ते पैसे. मग कशाचे होते? मी संध्याकाळी वॉकला जायचे तेव्हा मला 2 जणी रोज भेटायच्या. आम्ही एकमेकांशी खूप गप्पा मारायचो. मला वाटलं त्या माझ्या चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत. म्हणून एक दिवस सहज बोलता बोलता मी त्यांना आपल्या खर्चाविषयी बोलून गेले. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की एक बॅग आहे, दादरला मिळून द्यायची, त्याचे 10 लाख मिळतील. एका बॅगेचे? पण त्या बॅगेत होतं काय? एवढी रक्कम म्हणाल्यावर माझ्या लक्षात आलं होतं की त्या बॅगमध्ये काहीतरी विचित्र आहे. पण नक्की काय आहे मला नाही कळलं रे तेव्हा. पण ती बॅग पोहोचवण्यासाठी तूच का? कारण नेमक्या त्याच वेळेस लकी ड्रॉमुळे माझ्याकडे दादर सिटी मॉलचा एक स्पेशल पास होता, ज्यामुळे माझी चेकिंग व्हायची नाही. म्हणून ती बॅग घेऊन मला मॉलमध्ये द्यायची होती. त्यात तुला सारख्या बँकेच्या नोटीस येत होत्या, म्हणून मी ते करायला तयार झाले. मी ती बॅग घेतली, ठरलेल्या ठिकाणी नेऊन दिली, त्याचे पैसे घेतले, ते तुला दिले. पण त्यानंतर 2 दिवसांनी दादर सिटी मॉलमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला. त्या ब्लास्टची बातमी आल्यानंतर मी खादरले रे. कारण माझ्या लक्षात आलं की त्या ब्लास्टसाठी जाणे कित्येकांच्या मृत्यूसाठी कुठे ना कुठे मी सुद्धा जबाबदार होते. ठीक आहे, कशाबद्दल बोलतेस? त्या ब्लास्ट नंतर त्या दोघी पुन्हा या परिसरात परत कधीच दिसल्या नाही. पण तरी कुणाला ना कुणाला विचारून मी त्यांना शोधलं तेव्हा त्यांनी मला हकललंच. पण त्याआधी त्यांनी एवढंच सांगितलं की त्या बॅगमध्ये RDX होतं. मी RDXचे ट्रान्सपोर्ट केलेलं तेव्हा. आताचा फोन त्याच संदर्भात असणार आहे. काय रे? अभ्यास करते का? हो. मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. बोल ना मग. फक्त मला माहीत चांगलं आहे. काय रे? बोल ना. तू मगाशी डॅडीला फोन आला होता. त्याचं काय? तू पण माझ्याच बद्दल असणार. आता कुठल्या नवीन युद्ध करून आलास तू? अगं ऐकली 100% स्कूलमध्येच काहीतरी उद्योग करून आला असेल. हे बघ, मी काय तुला मदत वगैरे करणार नाहीये. ऐक ना, स्कूलमधलं नाही आहे काही. अजून कुठलं असणार आहे मग? स्कूलमधलं नाही आहे मग कुठलं आहे? प्रॉब्लेम्स क्रिएट करायचं सोडून अजून काय का आपल्याला? दिदी पहिली माझं ऐक ना. ओके, बोल. मग अशी याची देताना माझ्याकडे प्रमाणे भेटून गेली. एवढं काय केलंस तू? तुला मी आणि माझे मित्र ओमसोबत म्हणून पार्टी करायला गेलेलो. तेव्हा आम्ही खूप खर्च केला, आईस्क्रीम केक वगैरे. आणि आम्ही सगळ्यांचा खर्च फक्त ओमनीच केला. ओमनीच केला? त्याने कसा काय सगळ्यांचा खर्च केला? आणि त्याच्याकडे एवढे पैसे कसे काय? आम्ही खूप विचारला केला. तर तो म्हणाला की तो एक गेम खेळायचा, त्यातून त्याला पैसे मिळायचे. गेममधून पैसे? हो. तुम्हाला म्हणाला की तू पण ती गेम खेळ. आवाज माईक खाली पाहिजे होती. पोरं बारकी आहेत. आणि पण गेम खेळायला लागलो. त्या गेममधल्या एक-दोन मुली केल्या होत्या, पण मग मी पैसे मागायला लागले. आता मम्माचा बोलून पैसे दिले तर घरी घेऊन जाईल. म्हणून मी माझ्या पिगी बँकमधून पैसे ओमला द्यायला लागलो आणि तो ते करायला लागला. त्यात काय एवढं? पिगी बँकमधलेच दिले ना. मग तिथे मम्मा डॅडी आपल्याला देतातच की पॉकेटमध्ये. मी
कर ना मला प्लीज मदत. नाही म्हटलं नाही का? प्लीज ना दीदी. मी तू म्हणलेलं सगळं ऐकणार. तुझी कधीच नाही पडणार. दीदी कर ना मदत. बाईंना तू माझं पिकी बँक पण घे. आणि पैसे? हा सगळं पिकी बँक पैसे सगळं. दीदी कर ना मला मदत प्लीज. तू भावना ती गं दीदी. तर माझ्याकडून ही चूक झाली. तुझ्याकडून पण झाली तसं नाही काही चूक. बरं ठीक आहे. मी सांगते रेडीला. कर स्टडी. नक्की सांगशील ना? हो म्हणलं ना. दादा. दादा. थांब का जरा, इंटरेस्टिंग मॅच चालू आहे. विराट कोहलीची सेंचुरी व्हायला फक्त 10 रन पाहिजे. अरे मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय. काय महत्वाचं नंतर सांग, बस जरा मॅच बघ. अरे ऐक ना. अरे खरंच खूप महत्त्वाचं आहे. ओ शिट यार, विकेट यार, 10 रन तर पाहिजे होत्या ना फक्त. अरे आता तरी ऐक ना. हा बोल काय. मी परवा स्कूलमध्ये फोन घेऊन गेले होते. हा मग आणि स्कूल सुटल्यानंतर मी आणि माझी फ्रेंड्स स्कूलच्या पाठीमागे आली. पाठीमागे काय बोल ना पटकन. आणि आम्ही पॉर्न व्हिडिओज बघत होतो. काय काय बोललीस, परत बोल. हो, आम्ही पॉर्न व्हिडिओज बघत होतो. आणि त्यावेळी एका मुलाने आम्हाला बघितलं. आणि तो सांगायला जाणार तितक्यात त्याला पकडलं आणि त्याच्या डोक्यात दगड मारला आणि तो जागेवरच जागेवर काय मेला? मेला नाही. मग काय झालं काय? जागेवरच बेशुद्ध पडला. मग आम्ही तिथून निघून आलो. हे एवढं सगळं केलंस तू, अजून काय सांगायचं राहिलंय का? अगं ही गोष्ट जर तू बरोबर समजली ना तर सोलून काढतील तुला. अरे ते आज सकाळी डॅडीचा फोन आला होता. मला वाटलं त्याचबद्दल तर नसेल ना. कोण? मग काय झालं होतं? प्रत्येकाची काय? स्टोरी. तू जा. सांगशील ना प्लीज. हो सांगतो मी. तू जा जा सांग. फोन आला ना. मी जी चूक केली आहे ती सांगण्याच्या लायकीची सुद्धा नाही आहे. पण बाबांना जर काही समजलं तर त्यांना धक्का बसेल. पण तो काका नाही, तो कोण? तो माझ्यासाठी तर नसेल ना. नाही नाही, बाबांना सांगितलं पाहिजे. इथला माईक खराबच आहे. बाबा, ओ बाबा, हा जय, तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. काय सांगायचं? बाबा, माझ्याकडून एक चूक झाली. चूक झाली? 2 दिवसापूर्वी मी कॉलेजमध्ये चोरी केली. चोरी केली? अरे का आणि कशासाठी? काय करू मी? हा काय करू? घरातले पण पैसे देत नाहीत ना, माझ्याशी नीट बोलत. का? मला दत्तक घेतलं म्हणून हे असे मळकट कपडे घालून कॉलेजला जातो मी. दादा मित्रांना चहा पाजायला पैसे नसतात माझ्याकडे. आबरू काढतात होते माझे. आणि घरी आलो की यांचे वेगळेच टोमणे. आईत खाऊ आला, कुठेतरी कामधंदा करायला सांगा. बाबा का असे बोलतात मला? दत्तक घेतलंय म्हणून? त्यापेक्षा मेलो असतो ना. जय, मला वाटतं की बडबड नकोस. खरंच मेलो असतो ना तर बरं झालं असतं. एकदाच सुटलो तरी असतो. पण बाबा, तुम्हाला एक सांगू का? मी मनापासून तुम्हाला माझा बाबा मानतो. बाबा, एक मित्रांचं ऐकून मी सगळं केलं. मला म्हणाले, तुझ्याकडे पैसे नसतात, अंगावरती चांगले कपडे नसतात, आपण कॉलेजचं लॉकर फोडून त्यातलं प्रश्नपत्रिका चोरूया आणि बाहेर विकूयात. बाबा, मी काय करू? तू जास्त विचार करू नकोस. मग थोडा वेळ दे, काहीतरी मार्ग काढू. पण तो काका आलेला तो फोन, तो माझ्यासाठी तर नसेल ना. हा, बोलूया तुझा.
कसे राजी राजी भांडण झाली काय अहो राजी काय सांगते तुम्ही दादा नमस्कार निवांत तुम्ही बरोबर आहे ना? बरे ना बंटी काय बंटी दाजी फक्त काय कळलं ते किती जुने झाले गाव कसा बघ हे काय बरोबर नाही माझ्या भाषेकडे तुमचं लक्ष नाही अरे तुझे अगं मामा आलाय पाणी पिण्याचा मला धंदा जय भाऊ काय म्हण कॉलेज काय म्हणते जेल का पडले तुमचं मोठ्याने जाऊ द्या तुमच्या मागे काही ना काही लागलेलं असते बाकी नंतर विचार पडले हो दाजी झाले का नाही फोन आणतात आहे हा मग त्याला काय धमकी दिली त्यानं धमकीला पण काय म्हणाल म्हणाला की तुमचं सगळं कुटुंबच उद्ध्वस्त करणार आहे आणि कोण जगणार कोण मरणार ते मी ठरवलं असं म्हणाला हो पण तुम्हाला कसं माहिती तो फोन मीच केला होता एवढे का बोलले तुम्ही तेवढं तेवढं नाही